एकदा धर्मनिष्ठ राजाच्या मनात एकदा विचार आला, संपूर्ण राज्यात श्रीराम कथेचा अखंड नाद घुमला पाहिजे. त्यांनी तात्काळ आज्ञा दिली. राज्यातील प्रत्येक ब्राह्मणाला रामकथेसाठी सन्मानपूर्वक आमंत्रण द्या. दुसऱ्याच दिवशी संपूर्ण नगरीत दवंडी पिटली गेली. ठरलेल्या दिवशी राजवाड्याचा विशाल सभामंडप विद्वान ब्राह्मणांनी भरून गेला. प्रत्येकाच्या हातात रामायणाची पोथी होती. त्या विद्वानांच्या गर्दीत मात्र एक ब्राह्मण असा होता, ज्याला अक्षर ओळखही नव्हती. तो अंगठाछाप होता. लिहिता वाचता येत नसल्यामुळे तो सर्वात मागे जाऊन शांतपणे बसला. त्याच्या मनात भीतीचं वादळ उसळलं होतं. सगळे जसं करतील तसंच मी करीन. शेजारचा ब्राह्मण जेव्हा पोथीचं पान उलटेल तेव्हाच मीही पान उलटेन, म्हणजे कुणालाही माझं अज्ञान कळणार नाही. तो बराच वेळ शेजाऱ्याकडे पाहत बसला. पण योगायोग असा की शेजारचा ब्राह्मण एकाग्रतेने वाचन करत असल्याने पानच उलटत नव्हता. इतक्यात राजा स्वतः सर्व ब्राह्मणांना नम्रतेने वंदन करत करत त्या दिशेने येऊ लागला. राजा जवळ येताना पाहून त्या अशिक्षित ब्राह्मणाच्या तोंडून नकळत शब्द फुटले. जर राजाने विचारलं तर काय सांगू? जर राजाने विचारलं तर काय सांगू? त्याच्या शेजारी बसलेल्या ब्राह्मणाला वाटलं, कदाचित हा रामायणातील एखादा गूढ प्रसंग असेल. त्यानेही डोळे मिटले आणि म्हणू लागला, तुझा वेग तो माझा वेग, तुझा वेग तो माझा वेग. हे ऐकून तिसऱ्या ब्राह्मणाच्या मनातही तसाच समज झाला. तो म्हणू लागला, हे कुठपर्यंत चालणार, हे कुठपर्यंत चालणार? चौथ्याने तर आणखीच भर घातली, जोपर्यंत चालत आहे चालू दे, जोपर्यंत चालत आहे चालू दे. क्षणात चौघांचे 4 वेगवेगळे स्वर सभामंडपात घुमू लागले. राजा त्यांच्या जवळ आला. त्याने आश्चर्याने विचारले, विद्वानांनो, तुम्ही नेमकं काय म्हणत आहात? रामायणात असा प्रसंग मी कधीच ऐकलेला नाही. संपूर्ण सभा शांत झाली. तेवढ्यात सभेत उपस्थित असलेले एक प्रज्ञावान महात्मा हळूहळू उठले. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित होतं. ते म्हणाले, महाराज, आपण ज्यांना सामान्य समजत आहात ते प्रत्यक्षात रामायणातील अत्यंत गूढ प्रसंगाचे स्मरण करत आहेत. राजा आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागला. महात्मा पहिल्या ब्राह्मणाकडे बोट दाखवत म्हणाले, हे म्हणत आहेत, जर राजाने विचारलं तर काय सांगू? हा तर अयोध्याकांडातील प्रसंग आहे. जेव्हा श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण वनात गेले तेव्हा सुमंत त्यांना सोडून दुःखी मनाने अयोध्येकडे परत निघाले. त्यांच्या मनात एकच विचार घोळत होता, राजाने विचारलं तर मी काय उत्तर देऊ? म्हणूनच त्यांच्या अंतःकरणातून हे शब्द उमटले, जर राजाने विचारलं तर काय सांगू? राजा आदराने मान हलवू लागला. महात्मा पुढे म्हणाले, आणि हे तिसरे ब्राह्मण म्हणत आहेत, तुझा वेग तो माझा वेग. जेव्हा श्री हनुमानाने श्रीराम आणि लक्ष्मणांना आपल्या खांद्यावर बसवून सुग्रीवाकडे नेलं तेव्हा श्रीरामांनी सुग्रीवाला आपल्या दुःखाशी एकरूप करत सांगितले, सुग्रीवा, तुझी जी अवस्था आहे तीच माझीही आहे. तुझी पत्नी वालीनं तुझ्यापासून हिरावून घेतली आणि माझ्या पत्नीचं रावणानं हरण केलं. राजा आणखी प्रभावित झाला. त्यानंतर महात्मा तिसऱ्या ब्राह्मणाकडे वळाले. हे म्हणत आहेत, हे कुठपर्यंत चालणार? हा लंकाकांडातील प्रसंग आहे. अंगदाने रावणाच्या दरबारात आपला पाय रोवला. संपूर्ण लंकेतील बलवान योद्धा तो हलवू शकले नाहीत. तेव्हा मेघनादाने व्यथित होऊन रावणाला विचारलं, पिताश्री, हे अपमानाचं नाटक अजून किती काळ चालणार? राजा आता पूर्णपणे मंत्रमुग्ध झाला होता. तो म्हणाला, आणि हा चौथा ब्राह्मण? महात्मा पुढे म्हणाले, महाराज, त्यावेळी मंदोदरीने रावणाला कितीतरी वेळा समजावलं, स्वामी, हा हट्ट सोडा. सीतेला सन्मानाने श्रीरामांकडे परत पाठवा, अन्यथा विनाश अटळ आहे. तेव्हा रावण शांतपणे हसला आणि म्हणाला, जोपर्यंत चालत आहे चालू दे. माझ्या तर दोन्हीही हातात लाडू आहेत. जर श्रीरामांच्या हातून माझा वध झाला तर या नश्वर देहातून मुक्त होऊन मला परमगती प्राप्त होईल. कारण या तामसी शरीरात राहून ना भक्ती घडते, ना भजन, ना कीर्तन. आणि जर युद्धात मी विजयी झालो
तर त्रैलोक्यात माझ्या पराक्रमाचा जय जयकार होईल. महात्मांचे हे शब्द ऐकताच संपूर्ण सभा स्तब्ध झाली. राजा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, महात्माजी, आज आम्हाला रामकथेतील असा अद्भुत आणि गूढ भावार्थ ऐकायला मिळाला, जो यापूर्वी कधीच ऐकला नव्हता. राजा त्या दिवशी इतका प्रसन्न झाला की त्याने विनम्रपणे महात्म्यांना म्हटलं, महाराज, आपण आज माझ्या जीवनाला अमूल्य ज्ञान दिलं आहे. कृपया सांगा, आपणास काय हवं आहे? मी आनंदाने दान देण्यास तयार आहे. महात्मा मंदस्मित करत म्हणाले, महाराज, मला काहीही नको. तुम्हाला दान द्यायचं असेल तर त्या शेवटच्या रांगेत बसलेल्या निरागस ब्राह्मणाला द्या. राजाने तत्काळ त्या ब्राह्मणाला सन्मानाने बोलावलं आणि भरभरून दानदक्षिणा देऊन त्याचा गौरव केला. या संपूर्ण प्रसंगातून एक अत्यंत सुंदर संदेश मिळतो. मनुष्य विद्वान असो वा अज्ञानी, आस्तिक असो वा नास्तिक, जर त्याने रामायण किंवा भगवद्गीतेसारख्या दिव्य ग्रंथांना श्रद्धेने स्पर्श केला, त्यांचा आदर केला, तर त्या श्रद्धेचं पुण्य त्याला जीवनातील अनेक संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देतं आणि जो मनापासून प्रभूचा खरा भक्त बनतो, त्याच्या जीवनाची उंची शब्दात मांडणं कठीण आहे. त्याची खरी संपत्ती धन दौलत नसते. त्याला लाभतं ते प्रभूचं प्रेम, अंतःकरणातील शांती, समाधान आणि ईश्वर कृपेचं अखंड वैभव. जय श्रीराम. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.